तारे को बादल ना समझना, दिल में है मोहब्बत हमें गैर ना समझना। ओहो, आप भी बोलो, हम भी बोलेंगे जैसे अभी बोल रहे थे। फूले खुशबू नहीं लाते, उड़ गए पंछी सो वापस नहीं आते। ओहो, वेरी गुड। अरे मौसी तू भी तो एक बोल। किसी भरे गुलाब से पत्थर से तोड़ दो, इन दोनों डार्लिंग को चुम्मा लेकर छोड़ दो। ओय माय गॉड। बघा आता आम्ही डिझेल फुल करत आहोत. ढिंगेची काय बघा, बापरे इथं पेट्रोल इतकं महाग झालंय आणि काय सांगावं त्या मोदींना, पण तरी पण आम्ही टाकी फुल करत आलोय कारण की आम्हाला जायचंय आता, डायरेक्ट जायचंय आता फिरायला गोकू दादाच्या घरी. तर बघा ही आमची फॅमिली तर आलेली आहे. भाऊ आमचा बाहेर उभा आहे. हे बघा, हे बघा दिसलं का, हे बघा, हे बघा. आता इथे टाकी फुल करायचं काम झालेलं आहे. शक्यतो मला वाटतं 4-5 हजारचं बिल होतं वाटतं इथे. अजून तर आम्हाला पुढे फिरायला जायचंय. हॅलो मंडळी, कशी काय मंडळी, मजेत ना? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे. तर आता आम्ही चाललोय गोकू दादाच्या घरी, आम्ही सगळी फॅमिली, आणि पूर्ण ब्लॉग बघायचं बरं का. आज गोकू दादाचा बर्थडे आहे, तर गोकू दादाला सरप्राईज द्यायला चाललोय दादाच्या घरी. आता पेट्रोलची टाकी तर एकदम फुल केलेली आहे माझ्या भावाने, आणि आता आम्ही सगळं एन्जॉय करत करत गाडीमध्ये उड्या मारत मारत चाललोय. तर चलो स्टॉप कर. काकाचा काकाचा मजा करत जायला पाहिजे ना. सिरियसली कुठे जायचंय आपल्याला. आता कुठे जायचे हे आहेत आमच्या आजीबाई. तर ह्या आमच्या किती वर्षाच्या आजी, 80-85 वर्षाच्या आजीबाई आहेत. तर आज पहिल्यांदा चालू करू? चालू केलंय मी. नंबर दिसते. वापस आमचे बाबा कुठे गेले? बाबाला पण भेटूया. या म्हणजे बाबाला पण भेटून जाऊया आपण सगळ्यांना, एकेकाने विजिट देऊया. मग आपण आई बाबाला विजिट देऊया. झोपलेत का? हा, बरं वाटत नाही का? बरं बरं. तोपर्यंत आपण यांच्या आईला भेटूया. आईला भेटूया. ज्या आहेत गोकू दादाची आई बरं का. म्हणजे माझी पण आईच आहे असं म्हणू शकते मी. आणि बाबा कुठे गेले? दुसरे बाबा गेले. काय खरं नाही. बाबांना आवाज दे ना. त्यांच्या वडिलांचे वडील बघायचे.
बाबा या बाहेर. माझी तर पूर्ण फॅमिली आलेली आहे बघा. आणि हे इकडचे सगळे आहेत. हॅलो मंडळी, आपण सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ब्लॉग. हॅलो, हे बघा आई बाई आहेत, बाबा येतात आहे आणि बाबांचे बाबा पण येत आहेत. तर आपण सगळं बघायचे, तिसरी चौथी पिढी बघायची आपण एकत्र. काही आहेत आमचे गोकू दादांचे बाबा बर का, बाबा आहेत, वडील नाही, वडील अजून आहेत बघा इकडे. हे बघा हे आहेत त्यांचे वडील. हॅलो, हे गोकू दादाचे वडील आणि हे त्यांच्या वडिलांचे वडील बघा, म्हणजे कळतंय का. आणि हे तर गोकुळ भाऊ आहेत, गोकुळ भाऊ दादांचे आमचे मिसेस पण दाखवते, म्हणजे अनिता वहिनींना दाखवते. हे बघा हे आहेत अनिता वहिनी. ओके, हॅलो. पण सगळ्या फॅमिलीला तर बघितले. आता बघा हे आहेत गोकुळ दादाचे 2 चिल्ले पिल्ले, म्हणजे मी यांची आत्या आहे बर का. हे माझे भाचे आहेत. ओके, हॅलो. आणि हे आहेत त्यांचे भाऊ, पण सेम डुप्लिकेट आहेत बरं का गोकुळ दादा. पहिलं तर मला असं वाटलं की गोकुळ दादा म्हणजे बसले तिथे, पण नंतर मला कळलं की हे त्यांचे भाऊ आहेत. आणि हे पाहुणे आहेत का? ओके. आणि हा बाळ ओके, हे आमचे गोकुळ दादाचे भाऊ आणि हे त्यांचे बंधूच ना. ओके. हॅलो मंडळी, लाईव्ह वरचे गोकुळ दादा तर बघितलेत. आता हे दुसरे सुद्धा भाऊ आहेत, ते आपल्या लाईव्ह वर येत असतात. दादा तुमचं नाव काय? आणि हे त्यांचे मिसेस. ओके, हॅलो. हॅलो तरी करा ना, म्हणजे आम्हाला पण कळेल. सगळेजण ओळखतात का नाही. बरं, सगळ्यांनी ब्लॉग बघायचा आहे. पूर्ण ब्लॉग टाकल्याच्या नंतर मी पूर्ण लोकेशन वगैरे काय असेल ते टाकले बरं का. हे बघा इथं सोमवारचा उपवास चालू आहे आणि ते बसले सगळेजण शेंगा खायला. हे बघा वल्ल्या शेंगा पण आणल्यात खायला. कैसा निकालने का बताओ तो जरा एक बार. कैसा निकालने का बताओ तो. बघा ओल्या शेंगा पण खाऊन बघा कशी चव लागते सांगा. घरच्या शेंगा आहेत बरं का. बा खायला दिले काय काय आणून दिले बाबा. बघा आता पेरू पण आणून दिले. हॅलो मंडळी, पेरू खायला या. पेरू तर खूप गोड आहे. आणि बघा इकडे तर सगळे झाडे वगैरे बघायला आले मी. हा कसले दादा? ओ माय गॉड, छोटा चिक्कू आलेला आहे. चिक्कूचं झाड आहे बघा, चिक्कूचं झाड. बघितलंय का कधी? नसून बघितलं तर इथं बघून घ्या. हा कसला आहे? हे कसलं आहे? लिंबूचे. काल पण आम्ही असे भरपूर लिंबू काढले आणि व्हिडिओ पण काढलाय. ओहो, काल पण आम्ही भरपूर लिंबू काढले. आणि हे वरती कैरीचं. ओके, पुढे नारळाचं. हा नारळ जवळ आहेत ना, काल बघितलं मी. माझ्या हातात येतात कथा मग बघू. नारळाचं झाड बघितलं का? आतापर्यंत तर मोठे मोठे नारळ बघितले. ते बघा हे छोटे छोटे नारळाचं झाड आहे. ओहो, हाताला येतं तेवढं आहे, पण थोडस प्रॉब्लेम आहे, नाहीतर खूप जवळ नारळाचं झाड आहे. ही भेंडी. ओके, थांबा. हे बघा ऍपल बड म्हणजे मला नाही कळालं नाही. सफरचंद नाही आहे. ऍपल बोर. ओके, हे नवीनच झाड मी ऐकते, कारण की मी तर अजून ऐकलं नाही. ऍपल बोर म्हणून असं झाड आहे. आणि त्याच्याच बाजूला इथं भेंडीचं झाड आहे. चला भेंडी पण बघूया एखादी कुठं आली आहे का, म्हणजे कळेल. गाईज भेंडी, लवकर भेंडीची भाजी खायची असेल तर नक्कीच इकडे या. हे बघा पूर्ण वावर आहे भेंडीचं. दिसते का? मस्त आहे, वातावरण खूपच भारी वाटतं असं. म्हणजे घरचीच भाजी खायची, दुसरीकडे कुठे जायचं नाही भाजी घ्यायला. ते आहे गवाराचं झाड. हे बघा गवार दिसते का कुणाला? थांबा एक मिनिट. नाही फ्रंटला झूम. हे बघा गवार. हो काय भारी दिसते. ओके, आहे दोडक्याचं झाड. ह्याला शिरोळी पण म्हणतात काही काही ठिकाणी. त्याचं झाड. त्याच्यानंतर हे कडीपत्त्याचं झाड. हे काय आहे दादा? हे वरती मग असे सुकले का? ओके, इथे पण आहे नारळाचं झाड. काय म्हणताय? अरे बापरे, ह्याला वर्षातून एकदाच फुल येतं बरं का. ते पण रात्री 12 वाजता. ह्याला म्हणतात ब्रह्मकमळ. आता इथे बघा जवळ कैरीचं झाड पण आहे. तर कैरी बघा, बापरे हाताला पकडली, एवढं जवळ कैरी. तोडणार आहे मी, तोडणार आहे थोड्या वेळानंतर. हे बघा दिसते का कैरीचं झाड? खूप जवळ आहेत. मस्तच वाटते, वातावरण पण खूप छान आहे. फक्त थोडंसं ऊन आहे, नाही तर बाकी सगळं मस्त आहे. भावाचे ते कांदे बघा, कांदे असे उन्हाळे कांदे नाहीये. उन्हाळी कांदा असल्यामुळे त्याला तिथे पूर्ण झाकून ठेवलेले आहे. दिसते का? हॅलो, काय मस्त आहे बघा. हे पूर्ण माझ्या भाऊचं आहे बरं का. छान आहे, मळा पण मस्त आहे.
हे बघा ह्या आहेत सगळ्या तिकडच्या गायी. घरच्याच आहे दादा या? बाप रे, कोण म्हटलं होतं काल मला? हेमंत म्हटला होता की आपल्या घरी एक गाय घेऊन ये. ते हेमंत सांग ह्यातली कोणती गाय घेऊन येऊ? सगळी भावाचीच गाय आहेत बघ. बोल म्हणजे तुला चाय प्यायला बरं पडेल. बघा हे हंबरून वासर आले, चाटती जेव्हा गाय तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय. काल असा बघा इथे मस्त गाई वगैरे भरपूर आहेत, बछडे पण आहेत बरं का, 2-2 मस्त इथे बघा. आम्ही आलेलो आहोत शेंगाच्या वावरात. तुम्हाला वावर बघायचं का? वावर आहे तर पावर आहे. बघा हे पूर्ण वावर आमचं शेंगाचं आहे. आता ओल्या शेंगा जिथे खात होतो ना, तर ह्यातलंच उपटून आणले होते बरं का. आणि सुक्या पण आमच्या तिकडे झालेल्या आहेत. बघा काय मस्त ग्रीनरी, तर एकच नंबर दिसते. गावाला हेच आहे की खूप छान ग्रीनरी असते, झाडं झुडपं असतात. नाहीतर मुंबईचे घर तर सगळे चिटकून चिटकून घरं झालेले आहेत. शेंगा उपटून आणले शेंगा. कुणाला खायचेत का? लवकर सांगा. थोडो ओके आगे. ही माझी मावशी बघा लय विनोद करते बरं का माझ्यासारखी. जसं आपण म्हणतो ना मत तोडो. हे बघा आई गेली तिकडे. हे बघा आई बघते तिकडे कसले कसले शेत आहेत म्हणून. आई आहेत, बाबा आहेत, आजी आहे, सगळे दाखवते बघा. मस्त इकडे शेतीचं वातावरण आहे. रामा नारियल पानी वाला एक एक नारियल चिल चिल के खाएंगे जी हम लोग, और इसमें के एक कोई तो देखेंगे, फिर हमारे ऋषभ दादा के लिए भी आ जाएगी नारियल पानी लेके. आता मंडळी आता आपण केक कापायचा आहे आपल्याला. गोकू दादाचा बर्थडे करायचा आहे, कारण की बर्थडेच्या निमित्तानेच मी आज गोकू दादाच्या घरी आले होते. मला तर असं कधी वाटलं पण नव्हतं की युट्यूब कडून मी कधीतरी माझ्या भावाच्या घरी आहे. पण बघा आता आम्ही केक तर घेऊन आलेलो आहे. आता आम्ही इथं दादाचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघायचा बरं का, कोणी स्किप करायचं नाहीये. ओके चला दादा बसा तिथे. असं कसं चालेल? भाऊ दादा हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल, साल के दिन 50,000. हॅपी बर्थडे टू यू गोकू दादा. थोड़ा थोड़ा डिस्टेंस होता रहता है. लय नको करू. जाऊ दे, मी हे पण लावलंय म्हणून. ओ मी हे पण नाही केलेलं म्हणून. आई तुझे आई बघा इकडं, इथे इथे इथे. हा जरा मागे घे थोडंसं. आई येते का? आई ये तू. मावशी थांबा थांबा आजी दाखवू दे सगळं ताट जाऊ. हे बाई ये का तुम्ही? बाय ना उपास आहे ना. आता तू अरे घे ग बाई त्या पाठी. त्या पाठी किती झाले? आमच्या लयला असतात बाबा, मला तर आताच कळालं. ये ना मावशी तुम्ही, ये ना. काय नाही त्याला काय नाही, दोघे जण बाबा कुठं आपल्याला काय काय टेन्शन नका घेऊ.
ना तिसऱ्या पायासाठी पाहिजे ना हॅपी बर्थडे टू लेट करून पण ठीक आहे हे उठतं काय ना असं बर्थडे कधी सेलिब्रेशन केलंय का तुम्ही नसन केलात पण नक्कीच बघून घ्या माळ्यामध्ये आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतोय ते पण गोकू दादाचं डायरेक्ट झाडाच्या खाली आपण आतापर्यंत घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलेलं बघितलं पण आज आम्ही झाडाच्या खाली बर्थडे सेलिब्रेशन करतोय ते पण या वहिनी ते नाही मुंबईला केलं ठाण्याला आम्ही कल्याणला आम्ही सगळे एकत्रच होतो. साखर बरं साखर हॅपी बर्थडे करा चला केक कापा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू गोकुळ दादा बार बार दिल आए बार बार दिल आए तुम जियो हजारों साल साल के 50,000 हॅपी बर्थडे टू यू दादा हॅपी बर्थडे घेतो चलो ये बाबा बघा इथे केवढी घाई आहे आमच्या इथे सगळ्यांना केक खायचा आहे का केक भरवायचं नक्की तेच कळत नाहीये चलो वहिनी आता तुम्ही कटिंग करून सगळ्याला खायला आणा बरं का बघा आम्ही इथे ना मळ्यामध्ये सगळेजण असे बसलोय आणि मळ्यामध्ये आम्ही मस्त केक पार्टी करतोय असं वाटतं कुठे पिकनिकला आलेलो आहे पिकनिकला आल्यासारखा स्पॉट आहे पिकनिकच करतोय वाटतंय बघा अशी पहिली पंगत जेवायला बसली आहे दुसरी बसायची आहे बरं का बघा आई दिसतंय का आला का व्हिडिओ आईला खूप हाऊस आहे बरं का असं मला वाटतंय ते कळून येतंय मला आम्ही आता इथे जेवायला बसलोय बरं का बाकीचे सगळे मावशी तू का जेवत नाही का उपवास आहे ओके बघा हे आहे गोकुदाचं घर आहे आता बघतो आम्ही एक जण कसं आहे हे बघा इतर आता त्यांचे भाऊ आता आतमध्ये तर जेवण चालू आहे ते बघा मस्त खूप मोठं पर्यंत आहे लांब लचक आहे एकदम या बाजूला सगळी झाडं आतमध्ये जेवता आहे ना बघा हा एक मस्त हॉल आहे मुंबईला एवढे मोठे घर असते ते किती भारी झालं असतं काहींचं किचन इकडचं बेडरूम इथून पण बेडरूम आहे काय किचन आहे वाटतं नाही ओके बा हा आतमध्ये पण आहे हे बघा हे आहे किचन घर चूल कोणी बघितली का चूल तर बघा इकडे आमचं स्वयंपाकाची चूल एकदम वेगळी बरं का गावाला आलं की हेच मज्जा असते म्हणून तुम्हाला सांगत असते 2 दिवस सुट्टी काढा आणि गावाला राहायला या बघा हे आहे आमचं हॉल आतमध्ये बेडरूम इथे देवारा आहे इथे बाकीचं सगळं घर आहे अजून थोडं बाकी आहे हे बघा आणि इथून पण बाहेर जायला रस्ता आहे गावाला आलं की हीच मज्जा असते थोडंसं वेगळं आणि दिसायला पण खूप छान वाटतं हॅलो हाय कशी काय मंडळी मजेत ना आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे चला मंडळी अशाच प्रकारे मी गावातून शेंगा घेतलेल्या आहेत गवार घेतलेली आहे अजून वहिनी भेंडी तोडायला गेली आहे बघा असं पाहिजे मारून जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना असं वाटायला नको की मी खाली आत गेले बघा अजून तिकडे आहे ना तिकडे बघा वहिनी आमच्या एवढं उन्हामध्ये गेली नव्हतं सांगितलं पण वहिनीने सकाळी डायरेक्ट भेंडी तोडायला गेली आणि आता बघा गवार तोडून आणली होती माझ्यासाठी ते घेऊन तर मी चालले कारण की संध्याकाळी भाजी बनवून खाणार आहे बाबा ऐका नाही फोटो काढूया सगळ्यांनी एक थांब